आता बातमी आहे कोल्हापुरातल्या राजकारणाची। कागलमध्ये आता अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांच्यात विधानसभेची लढाई रंगणार आहे। हे जवळपास निश्चित झाले। येत्या 3 तारखेला समरजित घाटगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार आहेत। शुक्रवारी जयंत पाटलांच्या उपस्थितीत घाटगेंनी याची घोषणा केली आहे। घाटगे कोल्हापूर जिल्ह्यातला भाजपचा तरुण चेहरा म्हणून प्रसिद्ध होते। काल त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा केली। कागलच्या दैबी चौकामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे हे आता तुतारी फुंकणार आहेत। जेव्हा 2 जुलैला अजित पवार गट महायुतीमध्ये आले तेव्हापासून हा विषय होता की सिटिंग लोकांना तिकीट मिळणार आहे आणि काही गोष्टी आपल्या नेत्याच्या हाताबाहेर आहेत हे समजायची परिपक्वता माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळं मी परत सांगतो की हा निर्णय माझा जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या सगळ्या नेत्यांना भेटून हा निर्णय सांगितला। मी परस्परे काही निर्णय घेतला नाही। मी देवेंद्रजींना सांगितलं, चंद्रकांत दादांना सांगितलं, गडकरीजींना सांगितलं, बावनकुळेंना सांगितलं, ज्योतिरादित्य सिंधिया महाराजांना सगळ्यांना मी हा निरोप सांगितला की मला कागल विधानसभा जिंकायची असेल तर मी अपक्ष उभारण्यापेक्षा मला तुतारी घेतली पाहिजे आणि मला विधान परिषदमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही, कारण बॅकडोर एंट्रीमधून मी आमदार होणार।